सो गाइज वेलकम बैक टू माय चॅनल. दिस इज वैशाली पवार. वेलकम टू वैशालीज किचन. सो आज आपण आहे ना पोळ्या जे आपले राहतात ना, आपण स्वयंपाक करतो, कधी कधी जास्त होऊन जाते आणि ते उरून जाते, नंतर कोणी खात नाही. 2-3 दिवस ते तसंच पडून राहते. मग ते वाया ना घालता म्हणजे वेस्ट ना करता ना आपण त्याची पण एक रेसिपी करू. म्हणजे लेफ्ट ओव्हर रोटीना ना आपण त्याची एक चांगली रेसिपी जी आपण खाऊ शकतो आणि चवीला पण टेस्टी लागेल. तुकडे, त्याला तुकडे म्हणतात ना. आपण पोळ्याचे ना तुकडे बनवणार आहे आज आणि मी त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर रेसिपीसाठी पूर्ण व्हिडिओ बघून जावा. स्टे ट्यून. चला आता आपण तुकडे बनवू. तुम्ही इथं बघू शकता उरलेले पोळ्या इथं दुपारचे. आता हे वाया ना घालता आपण त्याचे तुकडे करू. चला तुकडे बनवायची सुरुवात करू. आता सगळ्यात आधी आता आपण शेंगदाणे दळून घेऊ. जास्त बारीक नाही दळायचे, जाड दळून घ्यायचे. आधी ना हे पोळ्यांना ना असे तुकडे बनवायचे. ह्या पोळ्यांचे असे तुकडे करून घ्यायचे. असे तुकडे करून घ्यायचे ते पोळ्यांचे. तुम्हाला जास्त बारीक हवे असेल तर बारीक तुमच्या हिशोबाने तुकडे करून घ्या. तेल गरम झालं का त्याच्यात जिरे मोहरे घालून घ्यायचं. नंतर आहे ना ह्याच्यात पाणी घालून घ्यायचं जेवढं आपल्याला लागतं. मी तर अर्धा तांब्या पाणी घातलेलं आहे. हे झालं का मग ह्याच्यात शेंगदाण्याचं जे आपण दळून घेतलेलं होतं ना ते कूट ह्याच्यात घालून घ्यायचं. शेंगदाण्याचं कूट पण आपल्या हिशोबाने टाकून घ्यायचं. त्यानंतर आहे ना ह्याच्यात हळद टाकून घ्यायची आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं. मग आहे ना ह्याला चांगलं उकळू द्यायचं. ह्याच्यात उकळी आली का चांगली मग त्याच्यात आपण जे पोळ्याचे तुकडे केले होते ना ते ह्याच्यात टाकून घ्यायचं. आता आहे ना आपल्या स्वादानुसार मीठ टाकून घ्यायचं ह्याच्यात आणि ह्याला चांगलं उकळू द्यायचं. आता तुम्ही बघू शकता इथं किती चांगली उकळी आली आणि त्याच्यामध्ये आपले तुकडे टाकून घ्यायचे. एकदा चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीडियम गॅस करून त्याच्यावर झाकण लावून द्यायचं आणि 5 मिनिटासाठी चांगलं शिजू द्यायचं. ह्याला ना 5 मिनिट मी झाकून ठेवलं होतं आणि 5 मिनिटानंतर काढून घ्यायचं आणि बघून घ्यायचं आपलं ते पाणी आटून गेलंय का नाही. मग असं झालं का त्याला काढून घ्यायचं. इथं आपलं काय म्हणते तुकडे रेडी झालेले आहे ना. मी तुकडे असे बनवले आणि आता आपण ह्याला टेस्ट करू आणि बघू कसं झालं. तुम्ही बघू शकता इथं आपले तुकडे रेडी झाले. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साधं पण खाऊ शकता. इथं दही सोबत खाऊ राहिले मी. आता आपण टेस्ट करून बघू कसं झालं. एकदम टेस्टी झालेलं आहे. ही होती आजची आपली रेसिपी. तुम्ही बघू शकता चपाती ना वेस्ट करता आपण त्याची एक नवीन रेसिपी तयार केलेली आहे. जर तुम्हाला पण असं चपाती नाही वेस्ट करायची आणि तुम्हाला अशी रेसिपी करायची असेल तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.